सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 सुरुवातीपासून आज सगळ्यात काही अडथळ्यांचं काहींच्यावरती आक्षेप असतील किंवा जे काय असेल ते तुमच्या समोर उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. एकंदरीत फिजिकल सुरू व्हायच्या अगोदर जी परिस्थिती होती त्याच्यावरती, त्यानंतर फिजिकल सुरू झालं, चिपमध्ये प्रॉब्लेम, घोटाळे, हे ते मुलांचे आक्षेप, वयामधला प्रॉब्लेम, त्याच पद्धतीनं उंचीमध्ये दिलेली सूट किंवा उंचीमध्ये वापरण्यात येणारे जे तंत्रज्ञान होतं किंवा इक्विपमेंट होते, हाईट मीटर, थोडक्यात त्याच्यामध्ये गोंधळ. कारण की सगळ्या गोष्टी तुम्ही उभ्या महाराष्ट्रानं बघितल्या आहेत. त्याच पद्धतीनं कालचा जो विषय, जो SRPFचा पेपर फुटी प्रकरण झालं, उभ्या महाराष्ट्रानं त्याच्यावरती आक्षेप घेतले. खूप लोकांनी काय काय सांगितलं, सर असं झालंय, सर तसं झालंय, आमच्यावरती अन्याय झालेत वगैरे वगैरे. तर आज अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन असणार आहे की काही मुलांचे प्रश्न असे आहेत की सर मग SRPFचं फुटलं आहे, तर मग पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या घटकांचं अशा पद्धतीने झालं असेल का, किंवा सगळ्यांचे पेपर परत होतील का, किंवा मग त्याच गटाचं फक्त परत होईल का, किंवा कशा पद्धतीने काय असणार आहे, किंवा हे प्रकरण कशामुळे घडतात, काय घडतात, ह्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे, जिथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटत असते. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 अचानक SRPFचा जो काही पेपर फुटीचा घोटाळा असं ज्यांना वाटू लागलंय, किंवा भरपूर काही आक्षेप त्याच्यामधून बाहेर आलेत, मीही सोशल मीडियावरती बघतोय, काही न्यूज चॅनलवाल्यांनी हा विषय उचलून धरलेला आहे की SRPFचा पेपर फुटलेला आहे. सरसकट एकाच पब्लिकेशनमधले काहीतरी 85 क्वेश्चन्स, 85 क्वेश्चन हे पेपरला आलेले आहेत, सिक्वेन्सप्रमाणे आलेले आहेत, ऑप्शन पण तोच आला आहे, अशा पद्धतीने काहीतरी गोंधळ झालेला आहे. सो हे आताच झालंय असं आहे का, तर नाही आहे. 2022च्या पोलीस भरतीला, 2021च्या पोलीस भरतीला सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणही आवाज उठवलेला होता. त्यावेळी यवतमाळ असेल, किंवा इकडं रत्नागिरी, रायगड असेल, किंवा वेगवेगळ्या घटकामध्ये बीड एक असेल, तर अशा पद्धतीनं पेपर फुटीचं प्रकरण हे आलेलं होतं. त्यावेळी सुद्धा मीडियानं ते उचललेलं होतं, पण त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं त्यांना कोणत्याही पद्धतीनं चपराक किंवा त्याला विरोध मीडियानं किंवा डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील किंवा गृहराज्यमंत्री असतील त्यांनी केलेला नव्हता. आजही प्रकरण सेम पद्धतीने झालेलं आहे की SRPFचा पेपर झाला आणि पेपरमधले काही गोष्टी ह्या एका पब्लिकेशनमधल्या सराव प्रश्नपत्रिकेतील जवळ एकसारखे 85 प्रश्न आल्यानंतर हा कुठेतरी घोटाळा असल्यासारखं दिसून येते. ह्याच्या मागचं कारणं असतील किंवा जे काय असेल त्या गोष्टी, किंवा मग मॅनेज असेल का, किंवा सेटिंग लावली असेल का, किंवा जे काय वाटते त्या गोष्टी 100% वाटतात की कुठेतरी हे गोंधळ झालेला आहे. जर एकाच पुस्तकातील जर प्रश्नपत्रिकेतील वेगळ्या पद्धतीने एक क्वेश्चन जरी आला असता तर कुठेतरी काय वाटलं असतं, पण एकाच सराव प्रश्नसंचामधला मग 100पैकी जर 85 प्रश्न येत असतील तर कुठेतरी हे 100% चुकीचं आणि पूर्ण महाराष्ट्राला गालबोट लावणारं प्रकरण असल्याला दिसून येते. आणि मग ह्याच्यामध्ये सर्व अधिकारी किंवा जे काही अधिकारी असतील सामील, ह्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, एवढं मला वाटते लक्षात ठेवायचं. ह्याच्या पाठीमागे जे मगापासून बोलतोय की 21-22 पोलीस भरती, 22-23 पोलीस भरती, ह्याच्यामध्ये सुद्धा सेम असे प्रकरण झाले होते. खूप मोठे आवाज उठवलेले होते, पण त्याच्याकडे कुणीही बघितलेलं नव्हतं, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं होतं. पण इकडं काय होणार, तर एक लक्षात ठेवायचं, आता जैसे ते परिस्थिती थांबवलेली आहे, त्याच्यावरती आन्सर की येणार नाही, सुधारित आन्सर की येणार नाही, पेपरचे हे येणार नाही, म्हणजे फायनल मार्क येणार नाहीत. कारण की आता काय होणार तुम्हाला सांगतो, कारण की हे जे घडलंय ते चुकीचं आहे. कारण की जे काही अधिकारी असतील त्यांना वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 जे कोणी असतील, तुम्ही वर्दीवरती आहात लक्षात ठेवायचं. वर्दीवरती येत असताना कशा पद्धतीने तुम्ही आलात त्याचं सुद्धा तुम्हाला भान असलं पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, जे काही तुमचं ट्रेनिंग पिरियड असते त्यानंतर तुम्हाला जे काही कसम किंवा शपथ दिली जाते त्या शपथीमध्ये काय असते बघा, आणि त्याचा थोडासा विचार करा, आणि मग अशा गोष्टीला चालना द्या, किंवा तुमच्या अधिकारप्रमाणे आहे म्हणून काहीतरी गोष्टी करू नका, नाहीतर मग पश्चाताप होईल, चुकीच्या गोष्टी येतील. अजून याच्यामधून नावं कोणाची बाहेर आलेली नाहीत तर सुद्धा एक गोष्ट आहे की SRPFचा कुठंतरी हे गालबोट लावणारं प्रकरण झालेलं आहे, लक्षात ठेवायचं. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत, सांगतोय की सर पेपर सगळ्यांचे परत होतील का, तर अजिबात नाही. एकच घटकामधला प्रॉब्लेम आलाय, सो तिथला फक्त घटकातला त्या जिल्ह्यातला फक्त पेपर गटाचा परत होईल. आणि त्याच पद्धतीने इतर जिल्ह्यांचे गटाचे पेपर होतील का, तर अजिबात होणार नाहीत. त्याच पद्धतीनं इतर कोणत्याही जिल्ह्यातील जे काही घटक आहेत त्यांचं पेपर वगैरे परत होणार नाहीत. काही जणांची जॉईनिंग वगैरे भेटलेलं आहे. सो अशा पद्धतीनं परिस्थिती आहे. सो हे एकच प्रकरण गालबोट लावणारं झालेलं आहे SRPFचं. सो ह्याच्यावरती
काय होणार, कशा पद्धतीने होणार, पेपर बदलणार का किंवा सरसकट महाराष्ट्राची भरती ही परत घेणार का, तर अशा पद्धतीनं काही नाही आहे. पण आता त्या SRPFचा जो गट आहे त्याचं प्रकरण जैसे ते किंवा स्टे लावलेला आहे. आता याच्यावरती योग्य ते निर्णय येणार, पण माझ्या अभ्यासानुसार हे खूप मोठं प्रकरण आहे. 85 प्रश्न म्हटल्यानंतर विचार करा, ह्याचा पेपर 100% परत होणार, ह्या मात्र शंका नाही. येत्या 2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये हा पेपर परत होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहिती आहे की मी जे अगोदर सांगतोय ते त्याच पद्धतीने मला लक्षात ठेवायचं, त्यापेक्षा वेगळं काही होणार नाही. त्यामुळं पेपर दिलाय, ज्यांना मार्क कमी पडलेत किंवा ज्यांना वाटतंय हे चुकीचं आहे, तर 100% आपण आवाज त्याच्यावरती आता ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उठवलेला आहे. सरकारला सुद्धा विनंती करतोय की हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण गेले खूप वर्ष झालं आपण मुलांना मार्गदर्शन करतोय. कारण की एक मुलगा लागत असताना, शिपाई असू दे किंवा ते PSI असू दे किंवा कोणीही असू दे, त्या लेवलचा अभ्यास कितीपट लेवलला करावा लागतो ते जे काही अधिकारी असतील, ज्यांना अधिकार दिलेले आहेत या भरतीचे, त्यांना सुद्धा माहिती आहेत, कारण ते सुद्धा घासूनच गेलेले नसतील मग ते सुद्धा अशा पद्धतीनं वशिलेबाजीने गेले असतील तर मग त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, असं आपलं वैयक्तिक मत आहे. सो अशा पद्धतीनं हे कुठंतरी गालबोट लागण्याचं प्रकरण झालेलं आहे. सो हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे महाराष्ट्रभर शेअर करा. गृह विभागाला सुद्धा विनंती करतोय, भरती प्रमुखांना सुद्धा विनंती करतोय आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. हे जो पेपर आहे तो कॅन्सल होऊन नवीन पेपर घेण्यात आला पाहिजे आणि पेपर काढत असताना योग्य तो पद्धतीनं पेपर निघला पाहिजे. पेपर सेट करत असताना पेपरचा रेशो असतो त्या पद्धतीने तुम्ही काढायला पाहिजे. त्याच्यावरती समिती गठीत केली पाहिजे. योग्य त्या पद्धतीने 3, 5, 7 अशा पद्धतीने काही अधिकारी असतील त्यांचे मदत घेऊन योग्य त्या पद्धतीने प्रत्येकाला अधिकार देऊन तुम्ही ते केला पाहिजे. तिघांचं एकत्रीकरण न करता वेगळ्या पद्धतीने पेपर घेऊन त्यातले काही क्वेश्चन घेऊन तुम्ही पेपर सेट करायला पाहिजे. पेपर सेट करत असताना योग्य त्या पद्धतीने सेट झाला पाहिजे. नसेल तर ह्या ज्या चुकीच्या पद्धतीनं आहेत गोष्टी, या जरी लिगली वाटत असतील तर त्या सुद्धा अनलिगल आहेत, कारण ह्या जाणीवपूर्वक केलेलं लक्षात ठेवायचं. सो ह्याच्यावरती योग्य ते निर्णय येईल, पण माझ्या अभ्यासानुसार हा पेपर 100% कॅन्सल होऊन नवीन पेपर ह्या SRPF गटाचा होणार, या मात्र शंका नाही आहे. त्यामुळं जे हारले असतील, ज्यांना वाटतंय पेपर की मार्क कमी पडले, त्यांनी अभ्यास जोरात चालू ठेवा. हे प्रकरण असंच थोडंसं निवळत जाईल आणि पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये हा पेपर परत होणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं अभ्यास जोरात करा आणि परत एकदा पेपर द्या. 100% तुम्हाला न्याय भेटेल, 100% तुम्हाला यश भेटेल, लक्षात ठेवायचं. आणि ज्यांना हे केलेलं आहे त्यांना विनंती करतोय की अशा पद्धतीनं काही शॉर्टकट यश मिळवायला जाऊ नका, कारण की उभ्या महाराष्ट्राची इथं काही गोष्टी आहेत, जेणेकरून असे गालबोट लागले तर मग जसं MPSCकडं तलाठी भरती गेली, WIRD मधील कॅनल इन्स्पेक्टर असेल किंवा इतर काही जे काही डिपार्टमेंटच्या भरती आहेत, ज्याला खूप मोठं गालबोट लागलेलं होतं गेल्या काही TCS IBPSच्या एक्झामच्या माध्यमातून. सो अशा एक्झाम आता MPSCकडे गेल्यात. आता MPSCकडे गेली की प्री आली, मेन्स आली आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊपर्यंत 2-2, 2.5 वर्ष निकाल लेट लागतात आणि म्हणून MPSC सुद्धा निकाल लेट लावण्यात बदनाम आहे, लक्षात ठेवायचं. सो MPSCला विनंती करतोय की तुमचे जे निकाल असतील ते पटापट निकाल लावा. एवढी तंत्रज्ञान पुढे गेलंय तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तुम्ही लवकर ह्या पोरांचं एज बार व्हायच्या अगोदर निकाल लावून त्यांना लवकर जॉईनिंग द्यायला पाहिजे, अशी आपली ही विनंती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय. सो हे जे काही प्रकरण झालंय, हे प्रकरणचा निषेध आपण 100% करतोय. उभ्या महाराष्ट्र सुद्धा करायला लागलाय, त्यांना न्याय मिळून हा पेपर परत झाला पाहिजे, हे 100%. अगोदर सांगतो तुम्हाला, हा पेपर 100% परत होणार आहे. पुढच्या 10 ते 14 दिवसामध्ये हा पेपर होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही बघू शकताय आज तारीख जे काय असेल तिथनं पुढे 10-15 दिवसामध्ये, 10-14 दिवसामध्ये हा पेपर 100% परत होईल. सो अभ्यास करा जोरात, परत एकदा त्या गटाचा पेपर होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त एका गटाचा पेपर असा झालाय म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25च्या पोलीस भरतीतील कोणत्याही पद्धतीने लेखी परत होणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता की पेपर फुटी प्रकरण किंवा हे अशा पद्धतीचं जे प्रकरण झालं त्याचा जाहीर निषेध करतोय. फक्त एक काम करा, जेवढे काही पोलीस भरती करणारे आदर्श विद्यार्थी असेल किंवा SRPFची मुलं असतील, या गोष्टीचा निषेध म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याची दखलसुद्धा उभ्या महाराष्ट्राने घेतली पाहिजे. जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांना फक्त एक विनंती करतोय की बाबांनो, तुम्ही कोणत्या पदावरती आहात त्याचा विचार करा. ट्रेनिंग पूर्ण करत असताना तुम्हाला जे शपथविधी करतात त्या शपथविधीमध्ये काय गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टींचा सुद्धा विचार करा. दिला अधिकार म्हणून कशाही पद्धतीने त्याचा गैरवापर करू नका, कारण की वर्दीवरती खूप मोठा विश्वास आहे ह्या महाराष्ट्र पोलीस भरतीवरती, लक्षात ठेवायचं. त्यामुळं विचार करा की तुमच्या अंडरमध्ये अशीच वर्दीवरती भविष्यातली जे काही अधिकारी असतील ते येणार आहेत आणि हे अशा पद्धतीने जर आणला तर ते कशा पद्धतीनं हे महाराष्ट्रामध्ये कीड लावतील किंवा भ्रष्टाचार करतील याचा विचार तुम्ही आत्ताच करू शकता, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय, गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि भरती प्रमुख जे कोण असतील त्यांना सुद्धा विनंती करतोय, त्या गटाचे जे प्रमुख असतील ज्यांच्या अंडरमध्ये ही भरती दिली त्यांना सुद्धा विनंती करतोय
की हे चुकीच झालंय, लवकर लवकर यावरती परत एकदा लेखी पेपर झाला पाहिजे आणि तो पारदर्शक झाला पाहिजे, एवढीच विनंती आहे. सो भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती करतो की आपलं चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा हा सुद्धा व्हिडिओ आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी या SRPF गटाच्या येणाऱ्या ह्या पेपरसाठी परत शुभेच्छा देतोय. 100% पेपर परत होणार. या 2 दिवसामध्ये परिपत्रक निघेल आणि 100% पेपर परत होईल, एवढंच मात्र फिक्स आहे. त्या पद्धतीनं पुढचे दिवस तुम्हाला सांगतील की सर सांगितलं त्यामुळे पेपर परत होणार, या मात्र शंका नाही. सो आदर्श विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.